नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नुकताच काही दिवसापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा जमा झाला आहे. अशातच आता लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहते ते म्हणजे मे महिन्याचा 11वा हप्ता कधी मिळणार. तर या संदर्भाची माहिती आपण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करत. तर आता या ठिकाणी तुम्हाला मे आणि जूनचा हप्ता मिळून 3,000 रुपये मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे की फक्त मग तुम्हाला मेचा 1,500 रुपये मिळणार आहे, याविषयीची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याविषयीची माहिती आपण गुगलवरती सर्च केला असता आपल्यासमोर काय माहिती आली या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. या ठिकाणी तारीखसुद्धा देण्यात आली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 20 मे ते 25 मे या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये कधी पण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. परंतु अधिकृत तारीख अजून सरकारने घोषित केली नाही. तर याविषयीची माहिती आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे ते एकदा समजून घेऊयात. तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ट्विटर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथे आल्यानंतर सर्च करायचं आहे आदिती एस तटकरे. तर महिला व बालविकास मंत्री आहेत ते सर्च करून घ्यायचं आहे. ते सर्च केल्यानंतर पाहू शकता एक नंबरच आले आहेत. तर त्यावरती तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला महिला व बालविकास मंत्री आदित्य मॅडम तटकरे यांच्या सर्व पोस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता समजणार आहे की मे महिन्याचा 11वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. कारण की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे मागील जेवढे काही हप्ते आहेत त्या हप्त्याची माहिती तुम्हाला कधी मिळणार याविषयीची माहिती तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळाली. या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मागील म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याविषयी देखील माहिती तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळाली होती. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता मागील एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याविषयीची माहिती तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळाली होती. त्यामुळेच या ठिकाणी तुम्हाला आता आदित्य मॅडम तटकरे यांच्या ट्विटर हँडलला फॉलो करायचं आहे किंवा जसंही मे महिन्याचा 11वा हप्ता घोषित होईल, त्याची तारीख घोषित होईल, सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जसंही काही नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणी आपल्या कमेंटच्या माध्यमातून विचारते की आम्हाला 21 रुपयांचा मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे का. तर पहा या संदर्भात महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केला नाही. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत 21 रुपयांचा लाभ मिळणार नाही. फक्त तुम्हाला मे महिन्याचा 1,500 रुपये मिळणार आहे. तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.